प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं. म्हणून आपण या भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. समीक्षा बाळ प्रार्थना करायला आपल्यासाठी. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 स्नादेश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराच्या, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. हे येशू ख्रिस्त, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात जोडलीस म्हणून मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते. पाकसाहेब जो संदेश सांगायचा ईश्वराच्या ते तो आशीर्वादित कर बाप्पा. ते समजण्याचा बुद्धीचातुर्य तो आम्हास दे. इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझं विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव बाप्पा. तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराचा, आमचा असा विश्वास आहे की तू इथे उपस्थित आहेस. ही छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, प्राण्यांमध्ये एका प्राण्याचं जर नाव घेतलं ना, तर हर व्यक्तीला त्या प्राण्याचं नाव घेतल्याबरोबर थोडं का व्हायना मनामध्ये ते हसल्याशिवाय राहत नाही. काही जण जोरात हसतात, काही जण स्माइलिंगनी का व्हायना त्या प्राण्याचं नुसतं नाव जरी काढलं ना की लगी त्यांच्या हावभावावरून कळतं की या प्राण्याच्या बद्दल त्यांच्यामध्ये त्यांच्या मनात किती आदर आहे किंवा काय. आणि त्या प्राण्याचं नाव काय माहिती का? गाढव. जर आम्ही शब्द काढला ना, बघा प्रत्येकाचं मुखावर काही ना काही ऍक्टिव्हिटीज होतात, लगेच ताबडतोब सांगावं लागत नाही. गाढव शब्द काढल्याबरोबर पुढचं बोलायची गरजच नाही कोणाला. त्यांना सगळे गाढवाचा सगळा डाटा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. परंतु प्रियांनो, याच गाढवावर येशू ख्रिस्तांनी सर्वात जास्त प्रेम केलं. सर्वात जास्त आदराचा प्राणी येशू ख्रिस्ताने गाढवालाच आपल्या पवित्र शास्त्रामध्ये ठेवलेला आहे.
आणि बघा त्याचा पुरावा बघू आपण बायबल मधून काढूया. त्यासाठी एक जर आज मोठा शास्त्र भाग आहे आपला, मत्तई शुभवर्तमान 21वा अध्याय 1 ते 11 वचन. ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून ते हे झाले ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्याच्यावर आपले वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डाहळ्या मोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की दाविदाच्या दाविदाचा पुत्राला होसान्ना. परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असो. उर्ध्वलोकी होसान्ना. तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गलिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा आहे. बघा प्रियांनो, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जाण्या अगोदर येशू ख्रिस्ताने गाढवाच्या शिंगरावर गाढवीवर बसून त्याने येरुशलेम मध्ये सवारी केली. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने गाढवच का निवडलं? दुसरे प्राणी नव्हते का येशू ख्रिस्ताला? गाढवाचीच का निवड केली? गाढवावरच बसण्याची येशू ख्रिस्ताची इच्छा का झाली? आणि त्याने शिष्यांना का सांगितलं, समोरच्या गावात जा, तुम्हाला दारासमोर एक शिंगरू गाढवीचं बांधलेलं दिसेल, त्याला प्रभूची गरज आहे असं सांगून माझ्याकडे घेऊन या? प्रियांनो, गाढवामध्ये सर्वात मोठा गुण काय माहितीये का? गाढव आपला जीव धोक्यात घालून आपल्या मालकाचा प्राण वाचवणारा आहे. गाढव आपल्या जीवाला शून्य करतो, पण ज्यांनी त्याला पाळलेलं असतं ना, त्यांच्यावर कोणताही धोका येऊ देत नाही. त्या मालकावर, त्या परिवारावर गाढव कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही. आणि संकटाची चाहूल जर दिसली ना, तर समोर गाढव जातं प्रथम आपला प्राण देण्यासाठी. पण ज्यांनी त्यांना पालन पोषण केलं त्यांची हानी गाढव होऊ देत नाही. पण आज आपल्याला गाढव म्हणलं म्हणजे, अहो गाढव म्हणजे काय? ते गाढवच आहे. गाढवाला काय म्हणायचं? गाढवच म्हणायचं, त्याला काय अर्थच नाहीये. बेअर्थ प्राणी आहे. प्रियांनो, लोकांनी ज्याला बेअर्थ प्राणी डिक्लेअर केलं ना, त्याला देव बाप्पाने सर्वश्रेष्ठ प्राणी घोषित केलं. आणि बायबलमध्ये गाढवाच्या नावावर एक दाखला देखील प्रभू येशू ख्रिस्तानी ठेवला. गाढवामध्ये नम्रता असते, गाढवामध्ये ऐकण्याची वृत्ती असते, आणि गाढव आपल्या मालकाशी कधी धोकेबाजीने वागत नाही. बघा, आता एक शास्त्र भाग गाढवावरच तुम्हाला दाखवणार आहे. काढूया आपण गणनाचं पुस्तक. काढा आता. बघा, आता गाढवावर अतिशय महत्वाचं तुम्ही ऐकणार आहात. 22वा अध्याय 22 पासून 35 पर्यंत वचन वाचा. तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याचा विरोध करण्यासाठी परमेश्वराचा दूत मार्गामध्ये आडवा आला. तो गाढवीवर बसला होता आणि त्याचबरोबर त्याचे 2 सेवक होते. परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन मार्गात उभा आहे हे त्या गाढवीने पाहिली.
तेव्हा ती रस्ता सोडून एका शेतात शिरली, म्हणून तिला पुन्हा रस्त्यावर आणण्याकरिता बलामाने मारिले. मग द्राक्षमळ्याच्या दोहो बाजूस आवाराच्या भिंती असलेल्या एका बोळ्यात परमेश्वराचा दूत उभा राहिला. परमेश्वराच्या दूतास पाहून ती भिंतीला अशी लगटली की बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला. तेव्हा त्याने तिला पुन्हा मारिले. मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला आणि जेथे उजवी डावीकडे वळावयास मुळी जागा नव्हती अशा संकुचित ठिकाणी उभा राहिला. तेथे परमेश्वराच्या दूतास पाहून ती गाढवी बलामा सकट खाली बसली. म्हणून बलामाने रागास चढून आपल्या काठीने तिला जोडिले. तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली व ती बलामास म्हणू लागली, तू तीनदा मला मारिले, मी तुझे काय केले? बलाम गाढवीस म्हणाला, तू माझी चेष्टा केली. माझ्या हाती तरवार असती तर तुला आत्ता छाटून टाकिले असते. गाढवी बलामास म्हणाली, तू जन्मापासून जिच्यावर बसलास तीच मी तुझी गाढवी आहे ना? तुझशी मी कधी अशी वागले काय? तो म्हणाला, नाही. तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन मार्गात आडवा आला आहे हे पाहून त्याने आपले मस्तक लोवून नमन केले. परमेश्वराचा दूत त्यास म्हणाला, तू 3 वेळा आपल्या गाढवीस का मारिले? पहा, मी तुला आडवा आलो आहे, कारण तुझा मार्ग मला विपरीत दिसतो. मला पाहून ती गाढवी माझ्या समक्ष 3दा बाजूस हटली. ती बाजूस झाली नसती तर खात्रीने मी तुला मारून टाकिले असते व तिला जिवंत ठेविले असते. बलाम परमेश्वराच्या दूतास म्हणाला, मी पाप केले आहे. तू मला अडवावयास माझ्या मार्गात उभा आहेस हे मला ठाऊक नव्हते. तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत जातो. परमेश्वराच्या दूताने बलामास सांगितले, या मनुष्य बरोबर जा, पण जे मी तुला सांगेन त्याप्रमाणेच कर. मग बलाम बालाकाच्या सरदारांबरोबर गेला. आमेन. बघा प्रियांनो, इथं बालक आणि बलाम यांच्यामध्ये एक काम करण्याची प्रक्रियेचा वृत्तांत आहे. त्याच्या अगोदरचे जर आपण वचन वाचले तर ते वचन गाढवीच्या विषयाला अनुषंगून नाही, पण गाढवीने काय केलं हा विषय आपण त्या वचनातून या ठिकाणी वाचण्याच्या द्वारे ऐकलाय आणि आपण ते वाचन पण ऐकलेलं आहे. प्रियांनो, बलामाने बालकाचं एक गोष्ट ऐकण्यासाठी इन्कार केला आणि ते इन्कार करणं परमेश्वराला मान्य झालं नाही. म्हणून एका देवदूताला बलामाला मारण्यासाठी प्रभू परमेश्वराने पाठवलं आणि त्या दूताच्या हातामध्ये तलवार होती. म्हणजे त्या दिवशी जर गाढवी आडवी आली नसती, गाढवीने जर बलामाला अडवलं नसतं तर त्या दिवशी खात्रीने बलाम देवदूताच्या हातून मेला असता. जुन्या कराराचा नियम असा होता प्रियांनो, की जर कुणी परमेश्वराचं ऐकलं नाही, परमेश्वराच्या शब्दाचा इन्कार केला तर त्याच्यासाठी असं शिक्षेचं प्रावधान त्या वृत्तांतांमध्ये आम्ही वाचलेलं आहे. पण गाढवी, सांगितलं ना तुम्हाला, गाढव हा इतका इमानदार प्राणी आहे, नम्र प्राणी आहे. तो कधी मालकाला धोका देत नाही, तो आपल्या मालकाचं संरक्षण करणारा असतो. पण त्या दिवशी बलामाला गाढवीचं ते वागणं पसंत झालं नाही. पहिल्यांदा मारलं त्याने, दुसऱ्यांदा मारलं आणि तिसऱ्यांदा तर फारच बेदम मारलं. त्या मारण्या अगोदर तो म्हणला, माझ्या हातात जर तलवार असती ना तर तुला तलवारीने मी छाटून टाकलं असतं. म्हणजे बलामाचा राग कोणत्या पातळीपर्यंत गेला होता. बालक आणि बलाम यांच्यामध्ये जे काही झालेलं होतं त्याचं टेन्शन बलामाच्या डोक्यामध्ये किती होतं हे यावरून दिसतं. आणि तो राग त्याने सर्व गाढवीवर काढला.
इतकं मारलं त्या गाढवीला, इतकं मारलं त्या गाढवीला, शेवटी परमेश्वराला त्या गाढवीची दया आली. या मारणाऱ्याला दया येऊ नाही राहिली. परमेश्वराने पाहिलं, अरे मुक्या प्राण्याला हा विनाकारण मारतोय, हा मुका प्राणी याचा प्राण वाचवितोय, हा त्याला दणकी मारितोय. शेवटी प्रभूने त्या गाढवीला वाचा दिली आणि गाढवी म्हणली, मी तुझ्या बरोबर आतापर्यंत जसं तू मला आपल्या जवळ ठेवलं तेव्हापासून मी तुझ्या बरोबर इमानदारीने वागले का नाही? मी तुझ्या बरोबर असं कधी वर्तन केलं का? पण आज मी तुझ्या बरोबर असं का वागले? समोर एक दूत तलवार घेऊन उभा आहे, तो तुला मारण्यासाठी रेडी आहे, त्याच्यापासून तुझा बचाव व्हावा म्हणून मी शेतामध्ये गेले, इकडे गेले, खाली बसले, पण तुला हे माझं वागणं समजलं नाही. तू त्या वागण्याचा अर्थ काय घेतला? अरे गाढवी जेव्हापासून मी माझ्या जवळ ठेवली कधीच अशी वागली नाही, पण आजच ही गाढवी अशी का वागत आहे? आणि त्या रागाच्या भरात तू मला किती मारलं, किती माझं मारू मारू मला तू बेदम केलं. शेवटी परमेश्वराला तरस आला माझा, त्याने मला बोलण्याची वाचा दिली. मी जर आडवी झाले नसते आणि अशा हरकती केल्या नसत्या ना बलमा, तर तू खात्रीने या दूताच्या हातून मेला असता. आणि दूत पण म्हणला, या गाढवीने जर अशा हरकती केल्या नसत्या तू खात्रीने मरणार होता माझ्या हातून. आणि जेव्हा बलमाला सत्य कळलं तेव्हा बलमाने त्या गाढवीला कवटाळलं असेल, ममता केली असेल, प्रेमाने हात फिरवले असतील, काय काय केलं असेल प्रियांनो, ते बायबलमध्ये देवाच्या आत्म्याने लिहिलेलं नाही. जो रागाच्या भऱ्यात प्राण्याला इतकं मारतो, पण ते मारण्याचं कारणाचा जेव्हा त्याला अनुताप झाला असेल तेव्हा त्यांनी ममता किती केली असेल त्या गाढवीवर. प्रियांनो, आज गाढवीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा फार वेगळा आहे. नाव काढलं की आम्ही हसतो आणि एखाद्याला काय वाटतं, गाढवीचा सगळ्यात वाईट स्वभाव काय माहिती का? ती लाथालय जोरात मारिती. प्रियांनो, कोणत्याही प्राण्याला विनाकारण जर तुम्ही छेडलं ना तर तो मारल्याशिवाय राहत नाही. प्राण्याला बघा, तुम्ही कोणत्याही प्राण्याला छेडू नका. वाघाला छेडू नका, सिंहाला छेडू नका, सापाला छेडू नका, कोणत्याही प्राण्याला तुम्ही होऊन छेडू नका. बघा ते तुम्हाला काय करतात का? कधीच काही करणार नाही ते. पण त्यांना जर छेडलं ना आपण, मग त्यांच्या जवळ पण आपली सुरक्षा करण्यासाठी देव बाप्पाने त्यांना दिलंय, मार्ग दिलेत. गाढवाचा बचाव होण्याचं सर्वात मोठं साधन त्याचे मागचे 2 पाय आहेत. अशी काय लात मारतो ना गाढव, 15 दिवस पाय नीट होत नाही. त्याच्या लातेमध्ये इतका पावर आहे, इतकं जोरात लात मारतो ना तो. म्हणून काही जण गाढवाचं ही गोष्ट काहींच्या लक्षात आहे की लात फार डेंजर मारतो म्हणून गाढव नाव काढलं, किंवा तो चांगला प्राणी नाहीये, तो फार विचित्र प्राणी. पण याच विचित्र प्राण्यावर येशू ख्रिस्त यरूशलेम मध्ये बसून साऱ्या नगराला त्याने प्रदक्षिणा घातली आणि सारे लोक होसांना होसांना, येणारा प्रभूच्या नावाने येणाऱ्याचा जय जयकार त्यांनी केला. प्रियांनो, ज्याला मनुष्य नाकारतो ना त्याला देव स्वीकारितो, याचं ते लक्षण या दाखल्यामध्ये दिलेलं आहे. आणखी एका वचनाकडे जाऊया आपण. त्यासाठी काढूया इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 1 वचन. इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 1 वचन. बंधू प्रेम टिकून राहो. बस, बंधू प्रेम टिकून राहो. का बरं देव बाप्पाने हा शब्द बायबल मध्ये ठेवला? देव बाप्पाच्या आत्म्याला
बंधू प्रेम टिकून राहो हे शब्द लिहिण्याची गरज का पडली? देव बाप असं समजू शकत नव्हता का की बंधू एकमेकाबरोबर चांगले राहतील, एकमेकाबरोबर चांगले वागतील, कोणी कोणाबद्दल काही संशय धरणार नाही? प्रियांनो, जेव्हा पवित्र आत्मा आपल्या समयामध्ये बंधूंचं चित्र पाहत होता ना, की मी माझ्या नावाने किती जणांना पाठवणार आहे, तेव्हा प्रत्येक बंधूच्या वागण्याचं चित्र पवित्र आत्म्याला त्या समयात दिसलं. आणि ते वागणं कशा प्रकारचं दिसलं? राग, द्वेष, कपट, अपमान, छळ, निंदा, चुगली सांगणे, धोका देणे, फसवणे, लुबाडणे इत्यादी. आणखी पण बऱ्याच गोष्टी आहेत, पण देव बाप्पाच्या आत्म्याने काही गोष्टींना थांबवलेलं आहे. एवढ्या गोष्टी बंधू बंधूच्या विरोधात करणार आहे, हे पवित्र आत्म्याला आपल्या समयामध्ये जेव्हा हा शब्द पवित्र आत्म्याच्या मनात आला, तेव्हा बंधू विषयी पवित्र आत्म्याला दिसलं. म्हणून पवित्र आत्म्याने इब्रीकराच्या पत्रात लिहून ठेवलं की तुमच्यामध्ये बंधू प्रेम टिकून राहो. आज किती जणांचं बंधू प्रेम टिकलेलं आहे? प्रियानो, कोणाला सांगता येणार नाही कोणाचं बंधू प्रेम कसं टिकलंय किंवा टिकवीत आहेत. काही ना काही संशयाचं जाळं, काही ना काही गोष्टीचं अपमानस्पद बंधूच्या विरोधात बंधू आपल्या मनात घेऊन चाललाय. आणि हेच ओझ मनुष्याने घेऊन जाऊ नये म्हणून 2 ठिकाणी प्रभूने सांगितलेलं आहे. आपण बघूया जरा. पहिलं वचन काढूया आपण. मत्तेकृत शुभवर्तमान 11वा अध्याय 28वं वचन. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. सर्व जणांजवळ जे काय ओझ आहे ते सर्व ओझ तुम्ही माझ्यावर टाका आणि स्वस्थ राहा, असं प्रभू आपल्या वचनातून सांगत आहे. आणखी एक वचन बघूया. स्तोत्र संहिता 55वा अध्याय 22वं वचन. तिथं बघा काय लिहिलंय. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. धार्मिकाला तो कधीही ढळू देणार नाही. प्रियांनो, बंधू विषयी प्रभू परमेश्वराच्या आत्म्याला जे दिसलं होतं ना, त्या बंधू प्रेमाला प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रभूला वागताना बंधू दिसावे म्हणून हे 2च वचन देव बाप्पाच्या आत्म्याने मला दाखवलेत. आणखी पण वचन आहेत प्रियांनो बंधू प्रेम टिकवण्याविषयी. परंतु प्रियांनो, देव बाप्पाच्या आत्म्याला जिथं जे योग्य वाटतं तेवढंच पवित्र आत्मा आपल्या दासाच्या मुखातून बोलण्याची अपेक्षा करतो. प्रियांनो, या सर्व गोष्टींना जर बंधूंना टाळायचं असेल तर बंधूंनी फक्त एक क्रिया जर प्रभूच्या उपस्थितीमध्ये केली ना, एका बंधूची बात नाही करत प्रभू, अखिल जगामध्ये जेवढे बंधू शब्दाने देव बाप्पाने त्यांना गौरविलं आहे त्या बंधू विषयी पवित्र आत्मा बोलत आहे. काय बोलत आहे जरा वचनातून आपण त्याचा पुरावा बघू. गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 14वं वचन. करंथीकाराच्या नंतर गलतीकारक पत्र 5वा अध्याय 14वं वचन. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एक वचन पाळण्यात सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे. बघा प्रियांनो, कितीही तुमच्यामध्ये मनामध्ये वाईट गोष्टीचं जाळ जर तुम्ही विणलेलं असलं ना,
एवढी एक प्रक्रिया प्रभूच्या सानिध्यामध्ये आत्म्याने आणि खरेपणाने बंधुविषयी करायला सुरुवात करा. सगळ्या गोष्टीवर, वाईट गोष्टीवर देव बाप पांघरून घातल्यासारखं तुम्हाला करील. पण आज कोण रेडी राहील? जसं वाचलं आमच्या ताईंनी आता, एकमेकावर जशी आपणावर प्रीती करतो अशी प्रीती आपण एकमेकावर करू का? आम्ही प्रीती करत नाही असं नाही प्रियांनो, आम्ही प्रीती करणारे आहे. प्रीतीचा स्वभाव आमच्यामध्ये आहे. परंतु आमची प्रीती कशी आहे माहितीये? प्रत्येकाचं तोंड पाहून आमची प्रीती त्या प्रकारे वागायला स्टार्ट करते. जसा समोरचा व्यक्ती असेल तशी आमची प्रीती कार्य करणारी आहे. पण देव बाप्पाला कोणती प्रीती हवी आहे? जी वचनात देव बाप्पाने सांगितली आहे. ही प्रीती जर कोणी करील तर त्याच्यासाठी मग राग, द्वेष, कपट, अपमान, छळ, निंदा, चुगली सांगणे या सगळ्या गोष्टी ही प्रीती नष्ट करून टाकीन. प्रियांनो, कागदापेक्षा आज्ञा हलकी देव बाप्पाने आमच्यासाठी पवित्र शास्त्रात ठेवली, पण आम्हाला ती ना डोंगरासारखी वाटते. का वाटते डोंगरासारखी माहिती का? कारण आम्हाला त्या प्रकारे बनण्याची आमच्यामध्ये तयारी नसती. त्या प्रकारे आम्ही चालण्यासाठी स्वतःला तयार करण्याची इच्छा ठेवत नाही. म्हणून आम्हाला ते वचन डोंगरासारखं. कोण करील बाबा असं? कोणाला करण्याची अशी इच्छा होईल? म्हणून येशू ख्रिस्त डोंगरावर काय म्हणला होता? कोणी जर तुमच्या एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं करा. तेव्हा काही जण म्हणले असतील, अरे बापरे, हा तारणारा येशू म्हणतो एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा. माझा स्वभाव तर असा आहे, कुणी जर मला हो म्हणलं तर मी तू म्हणायला उभा राहणार आहे. माझ्या गालावर जर कुणी मारली तर मी कसा दुसरा गाल पुढं करीन? मग काही जण म्हणले, नाही बाबा येशू ख्रिस्ता, तुझं हे वाक्य आम्हाला पटत नाही, आम्ही नाही वागणार असं. आम्हाला हे करण्यापेक्षा ना निघून जाणं गोड वाटतं. येशू मला वेलकम, जा, मी आडवीत नाही. आणि सगळे जण निघून गेले या वाक्याला ऐकल्यानंतर. फक्त येशू ख्रिस्ताजवळ 12 शिष्य थांबले. ते शिष्य नव्हते त्यावेळेला, 12 जण थांबले. हा शब्द मत्तयाच्या 5व्या अध्यायात लिहिलेला आहे. आणि जेव्हा ते येशू ख्रिस्त म्हणला, पाहिलं का सगळे निघून चाललेले, तुम्हाला पण निघून जाण्याची इच्छा आहे का? जेव्हा शिमोन पेत्र म्हणला, जीवनाची, आत्म्याची आणि जीवनाची वचने आपणाजवळ आहे, आम्ही याला सोडून कोठे जावे? तेव्हा येशू ख्रिस्ताला कळलं, अरे माझ्या स्वर्गातल्या पित्याने शिमोन पेत्राला हे बोलण्याचं सामर्थ्य दिलं. तेव्हा येशू ख्रिस्त म्हणला, तुम्ही आजपासून माझे 12 शिष्य. आणि तेव्हापासून येशूच्या सहवासामध्ये हे 12 शिष्य सेवा कार्य करायला येशू बरोबर जायला लागले. प्रियांनो, मग जे येशू ख्रिस्तानी केलं शिष्यांनी पाहिलं. आणि जेव्हा येशू स्वर्गात गेला, त्या येशू ख्रिस्त गेल्यानंतर 12 शिष्यांनी जगामध्ये जी सुवार्ता सांगितली, त्या सुवार्तेच्या द्वारे हजारो लोक प्रभूच्या राज्यात आली. 3000 लोकांपासून शिष्यांच्या सेवा कार्याची सुरुवात झाली. नंतर 4000, 5000, 7000, हजारांच्या संख्येने देवाच्या राज्यामध्ये लोक येत राहिले. का येत राहिले माहिती का? पेत्राजवळ असा पावर देव बाप्पाने ठेवला होता, त्याची सावली जर कोणाच्या अंगावर पडली, तो आजारी व्यक्ती कशाही आजाराने त्रस्त असला ना, लगेच बरा व्हायचा. आणि मग लोक म्हणायचे, अरे पेत्र या रस्त्याने येऊ राहिलाय. इथून तिथून अशा कोटावर आजारी लोकांना झोप येत होते. पेत्राची सावली पडली तर आम्ही बरे होऊ. येशू ख्रिस्ताने पेत्राला एवढा मोठा पावर दिला, म्हणून हजारोंच्या संख्येने
देवाच्या राज्यात लोक आले. बघा आज पण ज्या दासाजवळ चिन्ह चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे, अंकुर नरोला बघा पंजाबचा दास आहे, तिकडे जेवढे दास आहेत त्यांच्या मंडळ्या बघा लाखाच्या घरामध्येच त्यांचे विश्वासणारे आहेत. का? कारण त्यांना चिन्ह चमत्कार करण्याचं कृपादान देव बाप्पाने प्रदान केलंय. म्हणून भारतातून हर राज्यातून लोक पंजाबला जातात आणि जी काही समस्या असन अडचण असन ते बरे होऊन येतात. त्या कुणाला कुठल्या प्रकारच्या सैतानी शक्तीचा त्रास असला त्यातून ते सुटून बरे होऊन येतात. प्रियानो, जिथं चिन्ह चमत्कार आहे तिथं हजारोंची भीड आहे. बघा येशू ख्रिस्त पण रस्त्याने चालायचा. येशू ख्रिस्त एकटा चालला का? कधी दिसलं का की येशू एकटाच चाललाय? शिष्य पण नाही त्याच्या बरोबर, एकटाच चाललाय येशू ख्रिस्त असं दिसलं? येशू ख्रिस्त ज्या पण वाटेने जायचा हजारो लोक त्याच्या माग असायचे. प्रियांनो, चिन्ह चमत्कार येशू ख्रिस्तांनी का केले? कारण देवाजवळ सामर्थ्य आहे, देवाजवळ पावर आहे हे दाखवण्यासाठी चिन्ह चमत्काराचा उपयोग येशू ख्रिस्ताने पण आपल्या सेवा कार्यामध्ये घेतला. म्हणून काना या ठिकाणी जे लग्न होतं तिथं त्याने पाण्याचा द्राक्षरस बनवून आपल्या चिन्ह चमत्काराची सुरुवात त्या ठिकाणातून प्रगट केली. प्रियांनो, देव बाप्पाला ना त्याचे विश्वासणारे त्याच्या स्वभावासारखे व्हावे ही सर्वात मोठी आशा देव बाप्पाने आपल्या वचनात व्यक्त केली. कशी केली? मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 48वं वचन बघा. पुरावा येशू ख्रिस्ताला आपल्या स्वभावासारखे लोक कसे पाहिजे? यास्तव तसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. बघितलं, येशू ख्रिस्ताने नेहमी पित्याचं गौरव केलं. येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये कधीच आपलं गौरव त्यांनी प्रगट केलं नाही. आणि चिन्ह चमत्काराने जर कुणी बरं झालं तर येशू ख्रिस्त सगळ्या लोकांना ताकीद द्यायचा. काय म्हणायचं? माझं नाव कोणाला सांगू नका. पण लोक आशीर्वादित व्हायचे, बरं व्हायचे. काही जण पाण्याच्या द्वारे आशीर्वादित व्हायचे, ते गावोगावी जाऊन सांगायचे येशू ख्रिस्तना चिन्ह चमत्कार करतो, त्याच्याजवळ सर्व आजार बरं करण्याचा त्याला अधिकार आहे. म्हणून येशूच्या मागे आजारी लोक कायम असायचे. प्रियांनो, आज बघा ज्या सेवकाला चिन्ह चमत्कार करता येतात त्या सेवकाची सेवकाई बघा आपल्या नगरमध्येच बघा. ज्यांना चिन्ह चमत्कार करण्याचं कृपादान देव बाप्पांनी प्रदान केले त्यांचं चर्च जाऊन बघा, किती विश्वासणारे त्यांच्या चर्चमध्ये आहे. कारण देव बाप्पांनी चिन्ह चमत्कार करण्याला प्रथम स्थान दिलेलं आहे. की चिन्ह चमत्काराशिवाय कोणी देवाच्या राज्याकडे यायला तयार होणार नाही. पण पुढं चालून येशू ख्रिस्ताने चिन्ह चमत्कारापेक्षा एका गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं. कोणते दिलं? वचनातून बघू आपण. 1 कोरिन्थीकराचं पत्र 14वा अध्याय 1 वचन. 1 कोरिन्थीकराचं पत्र 14वा अध्याय 1 वचन. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. आणखी एक वचन बघू. लूकाकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 20वं वचन बघा बरं. तथापि भूते तुम्हाला वश होतात यांचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. बघा, जेव्हा चिन्ह चमत्काराला थोड्याशा खालच्या पातळीवर येशू ख्रिस्ताने आणलं तेव्हा चिन्ह चमत्कार तुमच्या हातून होतात याला तुम्ही जास्त प्राधान्य देऊ नका, जास्त खुश होऊ नका. तर तुमचे नाव स्वर्गामध्ये लिहिले आहे याचा तुम्ही आनंद माना. पण देव बाप्पाने संदेश देण्याची तुम्हाला आशा इच्छा असावी किंवा संदेश तुम्हाला सांगता यावा याचं जास्त महत्व पाऊलाच्या द्वारे आपल्या पत्रामध्ये देव बाप्पाच्या आत्म्याने प्रगट केलं.
प्रियांनो, संदेश देणं म्हणजे काय माहिती का? संदेश देणं साधं समजू नका. संदेश देणं म्हणजे देव माझ्या मध्ये राहतो, माझ्या बरोबर चलतो, तो माझ्या जवळच आहे याची खात्री आहे. ती संदेश देणं साधारण नाही. काय जण काय नाही हो, यांना काय नुसतं संदेश द्यायचं काम आहे. यांनी संदेश नाही दिला तर मग हे देवाचे दास आहेत कस काय ओळखलं जाईल? प्रियांनो, देव तुमच्या बरोबर आहे ना, तर मग देव एक काम करतो, ते संदेश देणाऱ्यासाठी. काढूया निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय 14वं वचन. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही उगे राहा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बघू आता. जकर्याचं पुस्तक 2रा अध्याय 8वं वचन. दुसरं पुरावा. ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करील, कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, मी आपला हात त्याचवर उगारीन व त्यांची सेवा करणारे त्यास लुटतील. तेव्हा तुम्हाला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठविले आहे. बस. आता तिसरा पुरावा. तसे भरपूर पुरावे आहेत पवित्र आत्म्याजवळ, पण महत्वाचे पुरावे. तिसरा पुरावा बघू. गणनाचं पुस्तक 23वा अध्याय 23वं वचन. याकोबावर काही मंत्रतंत्र मुळीच चालवायचे नाही, इस्रायलावर काही चिटूक चालवायचे नाही. योग्य समय याकोब व इस्रायल याविषयी असे म्हणतील, देवाने काय हे अजब केले. हे तर प्रमुख ठळक 3 कारण किंवा 3 पुरावे देव बाप्पाने सेवकाविषयी दाखवले. पण असे आणखी बरेचसे पुरावे आहे. प्रियांनो, संदेश पण देण्याचं दान ना देवाच्या आत्म्याशिवाय मिळू शकत नाही. कोणी संदेश देण्याचं दान जबरदस्तीने घेऊ शकत नाही. आणि जो जबरदस्तीने संदेश देण्याचं दान घेण्याचा प्रयत्न करील ना, त्याचा संदेश कधीच देव बाप्पाचा आत्मा आशीर्वादित करत नाही. कारण संदेशाला देखील देवाच्या आत्म्याची मान्यता असल्याशिवाय देवाचा आत्मा तो संदेश आशीर्वादित होऊ देत नाही. म्हणून प्रियांनो, आमच्या बरोबर देव राहावा यासाठी आमचा विश्वास प्रथम देवावरचा मजबूत असला पाहिजे. कमजोर विश्वास नसला पाहिजे आमचा. डळमळता विश्वास नसला पाहिजे आमचा. अविश्वासाने आम्ही प्रभूच्या नावामध्ये कदापि चालणारे नसलं पाहिजे. आमचा विश्वास कसा असला पाहिजे माहिती का? आणखी एक वचन बघू. फिलिप्पियराचं पत्र 1ला अध्याय 21वं वचन. गलती करायच्या नंतर इफिस नंतर 1ला अध्याय 21वं वचन. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. ही आमची प्रभूमध्ये वागण्याची प्रक्रिया असली पाहिजे आणि निश्चय आमचा ठाम असला पाहिजे. जगणे हे ख्रिस्त मला, मरणे हा लाभ. अशा अनुषंगाने जो प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न करील ना प्रियांनो, मग येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानामध्ये काय सांगितलेलं आहे? जो माझ्यासाठी आपला प्राण देईल तो त्याला वाचवील, पण जो कोणी माझ्यासाठी आपला प्राण देण्यासाठी तयार होणार नाही तो त्याला गमविल, असं शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त म्हणलं का नाही? प्रियांनो, येशू ख्रिस्त आम्हाला कधीही हानी पोहोचवण्याच्या प्रक्रियेत नाही, पण आम्ही देवासाठी, येशूसाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जाण्याची आमची तयारी आहे का, हे मात्र येशू ख्रिस्त तपासल्याशिवाय राहत नाही. म्हणून पाऊल आपल्या पत्रात म्हणला, जगणे हे ख्रिस्त मला, मरणे हा लाभ. प्रियांनो, अशीच एक प्रक्रिया एका स्त्रीने पण बायबलमध्ये केली आणि येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला इतका मोठा आशीर्वाद दिलाय,
इतका मोठा आशीर्वाद दिलाय, जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये त्या स्त्रीचा आशीर्वाद आजही चाललाय. बघा कोणता आशीर्वाद येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला दिला. ती स्त्री आज जगामध्ये नाही, परंतु त्या स्त्रीने जे केलंय ना, ते आज जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये सेवक, ब्रदर, सिस्टर सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि हाच विचार आपण शेवटचा बघून या ठिकाणी थांबणार आहोत. त्यासाठी काढूया आपण मत्तेय शुभवर्तमान 26वा अध्याय 6 पासून 13. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनात बसलेला असता तिने त्याच्यावर मस्तकावर ती ओतली. हे पाहून शिष्य रागवून म्हणाले, हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते. येशूने हे जाणून त्यांना म्हटले, या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले आहे, हे माझ्या उत्कर कार्यासाठी केले. मी तुम्हाला खचित सांगतो, असे सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तिथे हिने जे केले तेही तिच्या स्मरणार्थ सांगतील. तिच्या स्मरणात हे सांगतील. जिथं जिथं संदेश दिला जाईल तिथं तिथं हा जो दाखला आहे किंवा हे वृत्तांत आहे, त्या स्त्रीच्या गौरवासाठी प्रत्येकाच्या मुखातून निघन. आज फक्त संदेश सांगणारेच असं बोलतात असं नाही. जे विश्वासी आहे, ज्यांना वचन माहिती, ते देखील या स्त्रीचं आपल्या मुखातून उच्चारण केल्याशिवाय राहत नाही. जसं प्रभू भोजनासाठी प्रभू म्हणला, हे माझ्या स्मरणार्थ करा, तसं प्रभूने या स्त्रीच्या सुगंध तेल येशू ख्रिस्ताच्या पायावर टाकण्याच्या प्रक्रियेला येशू ख्रिस्त म्हणला, हिच्या स्मरणार्थ हे सांगितलं जाईल. प्रियांनो, ज्यांनी येशू ख्रिस्ताकडून इतके मोठे आशीर्वाद घेतले ना प्रियांनो, ते विश्वासी या जगामध्ये धन्यतेच्या नावाने देव बाप्पाचा सन्मान केला. आम्ही मनुष्याकडून धन्य होण्याची आशा धरतो. हे मला म्हणले पाहिजे, फार धन्य सेवक आहे बर का, फार नम्र सेवक आहे बर का, फार चांगला सेवक आहे बर का, फार उत्तम वागणं यांचं आहे बर का. प्रियांनो, ही प्रक्रिया देव बाप्पाने आमच्यासाठी म्हटलं पाहिजे, विश्वासणाऱ्यांसाठी पण सेवकांसाठी. म्हणून प्रियांनो, देव बाप म्हणला, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा पुढचं माहित आहे, पुढं काय म्हणलंय? अगदी बरोबर. या प्रक्रियेचं जीवन आम्ही ख्रिस्तामध्ये राहून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजही सेवक आपल्यापर्यंत येतात, वचन सांगतात, कशासाठी? काय कारण आहे? सेवकाला वारंवार प्रभू आपल्याकडे पाठवितोय, काहीतरी देवाच्या मनामध्ये आहे म्हणून सेवक येतोय. जेव्हा देवाचा आत्मा म्हणून ना आता सेवकांना पाठवणं मला थांबवायचं, तेव्हा कोणताही सेवक आत्म्याच्या प्रेरणेने येणार नाही. बुद्धीने आले तर येतील, त्याने सांगता येणार मला, पण आत्म्याच्या सेवकाचं येणं कायम स्वरूपी बंद होईल जेव्हा देवाचा आत्मा म्हणून आता मला सेवकाला, सेविकाला, ब्रदरांना सेवेला पाठवायचं नाही. तेव्हा जोपर्यंत आत्म्याच्या मनात आहे ना की माझ्या विश्वासणाऱ्याला मजबूत करण्यासाठी मला या 3 प्रकारच्या माझ्या विश्वासणाऱ्यांना पाठवायचंय, तोपर्यंत जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये हे 3 प्रकारचे विश्वासी आपल्या घरी प्रार्थनेला आल्याशिवाय राहणार नाही. काय प्रेम आहे देव बाप्पाचा आमच्यावर, किती आमची काळजी घेणारा तो आहे, हे गुण त्यातून दिसून येतात प्रियांनो. म्हणून देवबाप म्हणला, मी तुला पृथ्वीवर अनाथ असे सोडणार नाही.
तुझ्या बरोबर राहीन आणि खरंच देवबाप आमच्या बरोबर राहतो, आमच्या बरोबर बोलतो, आमच्या बरोबर चालतो आणि आम्हाला आशीर्वाद पण देतो. एवढं महान कार्य देवबाप आमच्यासाठी करतो. आम्ही काय करू प्रभूसाठी? आम्हाला काय करण्याची आझादी मिळू शकते प्रभूच्या सानिध्यामध्ये? आम्ही प्रभूशी विश्वासू राहू शकतो. आम्ही प्रभू सांगन तसं वागू शकतो आणि प्रभूच्या योजनेला आम्ही सिद्धीस नेऊ शकतो. हे आमच्या हातात आहे. पण किती जण करतात आज? किती जण करतात? जेव्हा करण्याचा विषय येतो ना, तेव्हा बोटावर मोजण्यासारखे प्रियजनांचीच नावं समोर येतात. बाकीचे मी प्रयत्नात आहे, मी विचारात आहे, मी अजून ठरवलेलं नाही, निरनिराळे कारण आहेत. पण जो आत्म्यामध्ये आहे ना, तो कारण नाही सांगत, तो कृती करून दाखवतो. आणि या कृती करणाऱ्या प्रक्रियेमध्ये तुमचाही देवबाप्पाने समावेश करून घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी वचन चाललंय. न तर इथं वेळ घालवायसाठी मी आलेलो नाही प्रभूच्या नावाने. देवबाप्पाला अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आपल्या नावामध्ये बघण्याची देवबाप्पाची इच्छा आहे. आणि देवबाप तुम्हाला विचारित आहे, काय तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करण्याची तयारी करत आहात का? याचं उत्तर फक्त तुम्हाला देवबाप्पाला द्यायचंय. तुमचं जे काही उत्तर असेल त्या उत्तराची अपेक्षा देवबाप तुमच्याकडे करतोय आणि त्या उत्तराच्या अपेक्षेपर्यंत देवाच्या दासाला देवबाप आत्म्याच्या प्रेरणेने आपल्यापर्यंत पाठवित आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. प्रार्थनेत जाऊ आपण. प्रेरणाताई आहे, आपल्यासाठी शेवटची प्रार्थना करतील. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराच्या बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराजा, ही सुंदरशी वेळ आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा. हो ईश्वराजा, मी प्रार्थना करते इथं बसल्या प्रत्येकासाठी. हो ईश्वराजा बाप्पा, हो ईश्वराजा बाप्पा, इथं बसल्या प्रत्येकावर तुझा विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव. हो ईश्वराजा बाप्पा, आज जे वचन झालं बाप्पा ते तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वाद कर. हो ईश्वराजा, ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू इथे बसलेल्या प्रत्येकाला पुरव. ईश्वराजा बाप्पा, वचन सांगत असताना बाळासाहेबांच्या मुखाद्वारे तू बोलत होतास ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, आमचा विश्वास आहे ईश्वराजा. हो ईश्वराजा, तू म्हणतो जेथे दोघे किंवा तिघे तेथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराजा, तू आमच्यात उपस्थित आहेस असा आमचा विश्वास आहे ईश्वराजा, आणि तू पूर्ण करणार देवीस म्हणून तुला धन्यवाद देते. हो ईश्वराजा, बाळासाहेब वचन सेवा करत असताना त्यांना ज्ञानबुद्धीच्या आतुनेने तू भर ईश्वराजा. त्यांच्याद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा. हो ईश्वराजा, तुझ्या वाढीसाठी आमच्या सर्वांचा तो उपयोग करून घे ईश्वराजा, आणि होरे तुझ्याच नावाचं करू. हो ईश्वराजा बाप्पा, प्रार्थना करते पप्पासाठी ईश्वराजा. ते काम करत असताना त्यांना लागणारी शक्ती तू पुरव ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, सर्व अडीअडचणीपासून, सर्व संकटांपासून त्यांचा तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, प्रार्थना करते आईसाठी ईश्वराजा. तिला तो चांगलं आरोग्य दिलंस त्याबद्दल तुझे धन्यवाद. तुझ्याच नावात तिला आरोग्य स्वीकारते ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, तू खाल्ल्या चापकांचं आरोग्य तुला तू प्राप्त करून दे ईश्वराजा. प्रार्थना करते मम्मीसाठी. हो ईश्वराजा बाप्पा, घर चालत असताना तिला लागणारी शक्ती, ज्ञान, बुद्धी चातुर्य तू पुरव ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त, सर्व अडीअडचणीपासून, वाईट गोष्टींपासून तिचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त, प्रार्थना करते आमच्यासाठी ईश्वराजा. आम्ही शाळेत जातीत असताना आमच्या भोवती देवळाचं कुंपण तू ठेव ईश्वराजा. आम्हाला लागणार ज्ञान, बुद्धी चातुर्य तो आपल्या ज्ञानाच्या मंडळातून पुरव ईश्वराजा. प्रार्थना करते देवीसाठी. बाहेर ठिकाणी एकटे राहत असताना ईश्वराजा, तिच्या भोवती दिवसाचं कुंपण तू ठेव ईश्वराजा. तिच्या सभोवताली आम्ही नसलो तरी तू ईश्वराजा तू आहेस असा आमचा विश्वास आहे. हो ईश्वराजा, या सैतानी गोष्टी, वाईट विचार, संकटांपासून तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, तिला तू ब्लेस कर ईश्वराजा. सर्व अडीअडचणीपासून, सर्व संकटांपासून तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराजा. हो प्रार्थना करते ईश्वराजा, या रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तू आजार बारा कर, आणि हो तुझ्याच नावाचा कर. हो ईश्वराजा, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता,
या भूतलावर प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर आणि होय तुझ्याच नावाचं करू हो ईश्वराच्या बाप्पा ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून पित्यातो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या रोजची आज आम्हाला दे. जसे आमच्या दैवाला सोडले तसेच आमच्या मास सोड आणि आम्हाला सुद्धा नकोस पण आम्हाला वाटपासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. बंद कर बाळा.